ओरिजिनल सिगारेट. तर या ओरिजिनलच्या आतली जी तंबाखू आहे आम्ही ती तंबाखू काढणार आहे आणि आतमध्ये ओवा भरणार आहे. ही प्रोसेस चालू आहे आमची. बिग ऍक्टर हनुमान वाळेकर. मस्त फोटो सेशन चालू आहे आता. चला. कळतंय ना, आपला बापच पोलीस आहे. अरे सांग कोणाला पण. पैशाचं बघ तेवढं. ओरिजिनल सिगारेट. तर या ओरिजिनलच्या आतली जी तंबाखू आहे आम्ही ती तंबाखू काढणार आहे आणि आतमध्ये ओवा भरणार आहे. ही प्रोसेस चालू आहे आमच्या इथे. तर हे असं करायचं. ते तंबाखू वाया जाण्यापेक्षा पामेला दे की खायला. तंबाखू काढणार, तंबाखू हा खाणार आणि ओवा भरून मी पिणार. असं आहे. पोटदुखी अशी गायब. अशी तंबाखू काढायची. पोटदुखी गायब. हो, सगळी तंबाखू बाहेर निघते. पोटदुखी नाही, सगळंच गायब. अशी तंबाखू अशी करायची. हा ओवा याला म्हणतात गरीबाचा नाही. आमचा प्रॉब्लेम काय, आमचे ऍक्टरना सिगारेट ओढत नाही. ते तसं ओढलं की त्यांना चक्कर येते. आता ही झाली आता झालं मोकळं असं पूर्ण क्लिअर. आता याच्यामध्ये हे भरणार. काय भरणार? ओवा. प्रॉब्लेम असा की हे पाणी असं नाही तिथं डबका बादलीत असेल की बादलीत नाही. बादलीत संपवलो मी. हे असं चिटकणार नाही. नाही पाय ओलं करावं लागतं. मी बघितलं ओलं करावं लागते. पाणी तिथलं पाणी हे नाही काय पूर्ण काय पाणी आहे की तिथलं बादली. ते बादलीतलं संपवलं मी. त्या डबक्यातलं घे. पम्या हे बूट काढणं झालं ना, त्याला ते पॅन्ट वज झाले रे म्हणून काढणं झालंय. म्हणून बूट काढणं झालंय ते वज झालंय पॅन्ट. बोलवतील असं वागणूक करावं माणसानं. मित्र आपण आता पाण्यात बुटक्या मारणार आहोत का. आता करवलं किती करायचे. एकदा आणून ठेवलं त्याने. ओलं करून त्यात टाकणार का? ते हे फाटणार नाही का साईडचं? जास्त न ओलं करायचं. नॉर्मल तूच कर मग, त्याला नको देऊ. माहिती हा एक तर किती घालवलं त्याला एकाला? एक सिगरेट कितीला? 5 रुपयाला. 5 रुपयाला सिगरेट आहे ही कुठली मग? स्वस्त आहे ती. आम्हाला फक्त हे पाहिजे होतं ना जगात. त्याला विचारलं आम्ही, स्वस्तातली स्वस्त आहे ती दे म्हणलं. काहीच काम. त्याला ते प्रश्न पडला त्याला काय द्यावं. हा लगेच म्हणला हो ते शूट केले. मस्त आज आमचं शूट झालंय आणि आता वाजतायत 5:45. सो आजच्या दिवसाचं जेवढं शूट होतं तेवढं आजच्या दिवसाचं शूट सगळं संपलंय आणि बाकीचं शूट आमचं उद्या असणार. त्यामुळे आजचा दिवस मस्त गेला. जेवढे सीन होते आजच्या दिवसाचे आमचे सगळे सीन झालेले आहेत आणि तुम्ही त्याचे BTS पण बघितले असेल. खूप मजा आली आम्हाला शूट पण करताना. सो आता जेवढे आजच्या दिवसाचं शेड्यूल होतं आमचं तेवढं सगळं शूट आणि तेवढं शेड्यूल देखील कंप्लीट झालं आणि जे आर्टिस्ट होते ज्यांचं शूट झालं ते सगळे आर्टिस्ट पण गेलेत. सो आता बघूयात. आता आमचंच फक्त राहिलं आहे. सो आमचं उद्या सकाळी आजचं तर आमचं पूर्ण शूट झालेलं आहे आणि लोकेशन पण फार सुंदर आहे. तुम्ही मागे बघताय म्हणजे असं गावाकडचं लोकेशन आहे आणि नुकताच पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे अजून लोकेशन भारी वाटतंय. सो पाठीमागच तिकडे डॅम वगैरे आहे, धरण वगैरे आहे, डोंगर आहे आणि आत्ताच इथे पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे मस्त लोकेशन झालं आहे. सो मी तुम्हाला लोकेशन पण दाखवतो. फार भारी लोकेशन आहे. आम्ही आत्ताच तिकडे जाऊन म्हणजे आमचा जो शेवटचा जो सीन होता तो आम्ही तो सीन आता कंप्लीट केला आहे आणि फार मजा केली आहे. तुम्ही हा ब्लॉग बघा, तुम्हाला पण मजा येईल. कारण की शूट करताना काय काय मजा होते, काय काय गोष्टी होतात म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मी BTS किंवा या ब्लॉगमध्ये शूट केल्या. सो हा ब्लॉग आधी येईल आणि त्याच्यानंतर आपली ती शॉर्ट फिल्म येईल. जो फार मस्त शूट केलं आणि तुम्ही नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला मजा येईल. आणि BTS कसा असतो म्हणजे कसं आम्ही शूट करतो ते आम्ही या ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे आणि पूर्ण शॉर्ट फिल्म पूर्ण तयार झाल्यानंतर कशी दिसते
ती तुम्हाला पूर्ण रेडी झाल्याच्यानंतर आपल्या मराठमोळी चॅनलवरती बघायला मिळेल. म्हणजे मराठमोळी चॅनलवरती आपल्या वेबसिरीज असतात, शॉर्ट फिल्म्स असतात, तर त्या चॅनलवरती आपल्याला ती पाहायला मिळेल. आणि आजचा दिवस फार मस्त गेला आहे. सो आता आम्ही शूट एंड केलं आणि काही लोक फिरायला गेलेत किंवा गाव पाहायला गेलेत आणि आम्ही इथे थांबलो आहे कारण की आत्ताच नुकताच पाऊस येणे गेला. खूप मस्त व्ह्यू आला आहे. सो बघूयात आता आम्ही बघतो, उद्याची रिहर्सल करतो कारण की उद्या अर्ध्या दिवसामध्ये आम्हाला सगळं शूट संपवायचं आहे आणि मग ते शूट संपूर्ण आम्हाला परत सिटीमध्ये थोडे सीन आहेत ते घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे 3 दिवसामध्ये हे पूर्ण शूट संपणार आहे. सो बघूयात, लेट्स ट्राय. मी त्याचा पण ब्लॉग बनवेल उद्या पण, म्हणजे शक्यतो जेवढा वेळ मिळेल मी तेव्हा ब्लॉग करत असतो कारण की शूटमुळे तो शक्यतो करणं होत नाही. तो सकाळी आमचं गोठ्यामध्ये शूट होतं, ते गोठ्यातलं झालं. त्याच्यानंतर इकडे गावातलं शेतातलं होतं ते झालं. त्याच्यानंतर तो एक फाशीचा सीन होता, सो ते एक झालं आणि त्याच्यानंतर घरातले काही सीन झाले. सो आता ते सीन झालेत. आता बाहेर आमचे पाटलांचे वगैरे जे काही सीन आहेत सो ते आहेत. सो ते उद्या शूट होणार आहेत. सो उद्या पण तुम्ही ब्लॉग शूट करा. सो बघा. सो ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठमोळी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कारण तिथेच ही शॉर्ट फिल्म रिलीज होणार आहे. सो भेटूयात उद्या. गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजता आहेत 6:30 आणि आम्ही आता सगळ्या शूटला सुरुवात करतो आहे. तर आम्ही चहा घेतला आहे. कालचा एक दिवस मस्त शूट केला आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता उठले सगळे. मस्त इकडे सूर्यवरती येतो आहे आणि 6:30 वाजलेत. मस्त चहा वगैरे घेऊन आम्ही आता शूटला सुरुवात करतो कारण की इथलाच सीन आहे तो एक सीन आणि अजून एक थोडंसं राहिले. सो ते झाल्याच्यानंतर मस्त शूट संपेल. सो कालचं शूट तर फार मस्त झालं, मजा आली. सो आजचं शूट आता चालू करतो थोड्या वेळाने. ते शूट झाल्याच्यानंतर मग मस्त रिलॅक्स. चला आज कसा दिवस जातो किंवा आज काय शूट राहिले ते आज मी दाखवतो आणि मग जाऊयात. मग कदाचित आज आमचं सगळं शूट संपेल आणि जो एक दिवसाचा असेल तो शहरामध्ये असणार आहे आणि बाकी इथलं जे होतं गावाकडचं वगैरे ते सगळं शूट संपलं आहे. शेतातलं जे होतं ते शेतातलं संपलं आहे, घरातलं पण संपलं आहे. बाकी राहिले बऱ्याच ठिकाणचं थोडंसं, ते पूर्ण शहरातलं राहिले. गावाकडचं सगळं संपलं आहे, गोठ्यातलं संपलं आहे, बऱ्यापैकी सगळं संपलं आहे. फक्त आता इथलं गावातलं राहिलं आहे, म्हणजे थोडंसं बाहेरचं राहिलं शूट. तर ते कसं होतं काय होतं वगैरे तर ते दाखवतं आणि ते इथं करणार होतं आम्ही ह्या घराच्या इथे. हे मस्त असं गाव आहे इथे, इकडे गाव आहे सगळं मस्त, शेती गावात, इकडे कैऱ्यांची झाडं वगैरे आणि आज इथे शूट आहे. इथलं शूट केलं की आमचं काम बऱ्यापैकी संपलं. सो चला सुरुवात करूयात आणि शूट स्टार्ट करूयात पटकन कारण उशीर होतं. लवकर निघायचं आणि लवकर इथलं पॅकअप करायचं. सो चला. अरे करायची काय गरज आहे ती, थांब जरा व्हिडिओ चालू आहे. हे लोकेशन आहे आमचं आणि आता इथं मागे इकडे शूट करतोय आम्ही आणि आज बऱ्यापैकी शूट आमचं उरकलं. त्याच्यामुळे आता मग इकडून आम्ही निघतोय आणि आम्ही सकाळी लवकर शूट चालू केलं होतं त्याच्यामुळे पटपट उरकलं. सो आता आमचं शूट झालं आहे आजचं आणि आता वाजतात दुपारचे 2 आणि मग आता इथून निघतो आम्ही आणि मग पुढचे सीन वगैरे असतील. सो बघूयात कसं काय होतं, त्याच्यानुसार ब्लॉग चालू ठेवतो आहे. कालचं पण शूट फार मस्त झालं होतं, आजचं पण बघूयात आता काय होतं आहे. सो चलो लेट्स सी. ऍक्शन. आबा अरे ये की बोलावलं झाडावलं असतं तर मी आलो असतो वाड्या. काय आबा तुझं काही लक्ष नाही आमच्याकडे. हा सगळं काय चुकलं का आमच्याकडनं? चुकलं
अरे इथं आमचंच चुकलंय. अरे तुझी ही सगळी शेती आमच्याकडेच घाण पडली. अरे तुझं घर बी आमच्याकडे घाण आहे. अरे एवढंच काय, तुझ्या बायकोची दागिने बी आमच्याकडे घाण आहे. आणि तू ठरला काही ₹1 बी तोंडावर फिकून मार ना. असं असतं रे आबा.